नमस्कार, सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अन्नपदार्थांतील घातक रंगांवर बंदी घालावी. आमदार महेश शिंदे यांची विधानसभेत जोरदार मागणी. मंत्री नरहरी झिरवळ यांची सकारात्मक भूमिका. महाराष्ट्रात विविध अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम व घातक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून हे रंग नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे अशा घातक रंगांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कडक कायदा करावा. तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पिकांपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे धोरण राबवावे, अशी जोरदार मागणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत केली. या विषयावर बोलताना आमदार शिंदे म्हणाले की अनेक ठिकाणी अन्नपदार्थ आकर्षक दिसावेत म्हणून रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र हे रंग आरोग्यासाठी गंभीर परिणाम करणारे आहेत. काही देशांना, विशेषतः अमेरिकेने अशा धोकादायक रंगांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. या मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा होत असताना अनेक सदस्यांनी आमदार शिंदे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीही या विषयावर शिंदे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक केले. मंत्री झिरवळ यांनी म्हणाले की या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन लवकरच भेटीची वेळ मागवण्यात येईल. तसेच या चर्चेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मंत्री झिरवळ यांनी आमदार महेश शिंदे यांच्या सखोल अभ्यासाचे कौतुक करत या विषयावर सर्व विधानसभा सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी माहितीपूर्ण पुस्तिका तयार करण्याचे आवाहन केले. अन्न व औषध प्रशासन विभाग या पुस्तिकेचे निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्यातूनच पोषण मिळते. त्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीत अन्नाला अत्यंत उच्च स्थान आहे. पूर्वी अन्नपदार्थांमध्ये हळद, मिरची, भाजीपाला यांसारखे नैसर्गिक रंगांचा वापर केला जात होता. मात्र सध्या अन्न प्रक्रियेत कृत्रिम रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून त्याचा विशेषतः मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, असेही आमदार शिंदे यांनी यावेळी नमूद केले. अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिक रंगाचा वापर वाढवण्यासाठी आणि घातक रासायनिक रंगांवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र धोरण तयार करून कठोर कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली. महेश शिंदे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी अर्ध्या तासाची चर्चा सभागृहामध्ये करण्यासाठी आपण संधी दिल्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. अध्यक्ष महोदय, ही चर्चा महाराष्ट्रातल्या नव्हे संपूर्ण देशातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपली संस्कृती महान संस्कृती आहे. आपण जेवण करताना सुद्धा त्याला आपण एक विशिष्ट पद्धती आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी त्याचे नियम यम सगळे तयार केलेले आहेत. आपण म्हणतो जेवायला बसण्यापूर्वी जेवणाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज होते नाम घेता पुकाचे. हे आपण जर घास जर तोंडामध्ये घेतला तर आपण भगवंताचं नामस्मरण करतो का, तर ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नामधून मला पोषण तत्व मिळणार आहेत. अन्न हे माझ्यासाठी औषध आहे, माझं आरोग्य चांगलं ठेवणार आहे. म्हणून आपण अन्नाला पूर्ण ब्रह्माची या ठिकाणी उपमा दिलेली संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे. अध्यक्ष महोदय, आता आधुनिक जीवन आलं, लोकसंख्या वाढली. या ठिकाणी अन्न निर्मिती उद्योग तयार झाले आणि या उद्योगामध्ये या ठिकाणी या सगळ्या अन्न प्रक्रियेला उद्योगाचा दर्जा दिला गेला आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बऱ्यापैकी आपलं गणित फसलं. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या अन्नामध्ये जर एखादा पदार्थ असेल किंवा आपल्याला एखाद्या पदार्थाचं औषधाचं सेवन करायचं असेल तर त्याच्यामध्ये वापरले जाणारे रंग
तर पिवळा रंग असेल तर हळदीपासून केला जायचा, लाल रंग असेल तर मिरचीपासून केला जायचा, हिरवा असेल तर एखाद्या भाजीपासून किंवा बीटापासून लाल रंग तयार केला जायचा. हे आपली पूर्वीची या ठिकाणी स्वयंपाकघरातल्या या पद्धती होत्या आणि त्या पद्धतीचं अन्न आपण शिजवायचो. परंतु आता आपण पाहतोय या ठिकाणी जंक फूडचा जमाना आला आणि यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग या ठिकाणी वापरले गेले. याचबरोबर आज अन्न प्रक्रिया उद्योगाला पुढे नेण्यासाठी आपण या ठिकाणी काही गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकतो, कलरंट टाकतो, सिक्वेस्टर्स टाकतो. अध्यक्ष महोदय, ते पदार्थ खूप चांगला दिसण्यासाठी आपण पाहतो एखाद्याचा जर जन्मदिवस असेल तर आपण केक आणतो, त्या केकमध्ये आपण घराला रंग देतो, असे कलर त्या केकमध्ये मिसळलेले आपण पाहतो. आणि ते केक ज्या वेळेला कापतो त्यावेळेला आपण त्याला तो केक त्याच्या तोंडामध्ये घालतो आणि त्याला जन्मदिवसाच्या या ठिकाणी तुझं आयुष्य आरोग्य लाभो अशा पद्धतीचा आपण त्याला शुभेच्छा देतो. अध्यक्ष महोदय, हे जे रंग वापरले जात आहेत, हे रंग वापरण्यासाठी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं काही मानक आहेत आणि त्या मानकानुसार हे रंग उधळले या ठिकाणी वापरले जातात. फसाईच्या गाईडलाईन आहेत, फूड अँड सेफ्टीच्या गाईडलाईन आहेत. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल आपण कुठलाही अन्नपदार्थ घेतला किंवा कुठलंही जर एखादं थंड पेय घेतलं किंवा एखादं पेय घेतलं तर त्याच्यामध्ये आपण E102, E104 हे किनोलिन येलो असेल, लेमन येलो हे कलर वापरतो. E110 आपण म्हणतो वापरलाय, सनसेट येलो कलर आहे. E123 हा कार्सिनोजेनिक आहे, तो वापरतो आपण. E107 हा औषधामध्ये वापरतो. साधारणतः रेड 3 हा कलर आहे. तर अशा पद्धतीचे सिंथेटिक कलर आज आपण आपल्या औषधामध्ये सुद्धा वापरतोय आणि खाण्यामध्ये सुद्धा वापरतोय. अध्यक्ष महोदय, आपण जर आता USFDAच्या गाईडलाईन जर पाहिले असतील, जूनमध्ये 2025 मध्ये USFDAच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की USFDAने या ठिकाणी E127 म्हणजे रेड 3 हा रंग बॅन केला. का बॅन केला? तर USFDAने त्या ठिकाणी सांगितलं, अरे या रंगापासून कॅन्सर होतो. हे आज सांगितलं, अरे या रंगापासून कॅन्सर होतोय. अमेरिकेमध्ये या रंग वापरायला पूर्ण बंदी केली. अरे आज आमच्या पोरांच्या कॅन्डी आहेत, लाल रंगाच्या कॅन्डी आहेत. आजही आपल्याकडे तुम्ही पाहताय लेमनच्या गोळ्या आहेत. तुम्ही पाहताय लहान मुलांच्या लाल रंगाच्या ज्या लेमनच्या गोळ्या आहेत त्यामध्ये सुद्धा आजही आपण E127 वापरतो. एका बाजूला USFDA सांगते हे कार्सिनोजेनिक आहे आणि भारतात मात्र याचा सर्रास वापर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतोय. एक मिनिट मध्ये इतका महत्वाचा विषय होतोय. हजारो लाखो करोडो लोकांच्या जीवनाशी आरोग्याशी निगडीत असणारा रोजचा रोज प्रश्न आहे. एकही सचिव इथे गॅलरीमध्ये आमच्याकडे नाही आहे. FDA कोणी तिथे प्रमुख अधिकारी नाही. अध्यक्ष महोदय, माननीय महेशजी, माननीय मंत्री महोदयांनी स्वतः ते कॅबिनेट मिनिस्टरी जे गव्हर्नमेंट ते स्वतः कबूल करतायत की गॅलरीमध्ये कुठलेही अधिकारी उपस्थित नाही आहेत. त्यामुळे त्यांना एक तर तात्काळ बोलवा. या संदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा अधिकारी उपस्थित नाही आहेत. मंत्री महोदय, जबाबदार अधिकाऱ्यांना सूचना द्या तुम्ही. वारंवार हे घडत आलंय. दोन प्रकारचे रंग आपण वापरतो. रंगामध्ये लिहिलेलं असतं हा रंग बाह्य वापरासाठी योग्य आहे, दुसरा रंग आपण खाण्यासाठी योग्य आहे. आता E110 हा सनसेट येलो कलर आहे. अध्यक्ष महोदय, E110 कुठं वापरता? तो एखादा फळ जर आपल्याला जर पिवळं करायचं असेल तर ते मोसंबी संत्र्यावरती तो रंग दिला जातो आणि ते चकचकीत सुंदर दाखवलं जातं. या ठिकाणी हे फळ आपली माता भगिनी तिथं जाते, ते रस्त्यावरून फळ घेते आणि त्या ठिकाणी ते फळ घरात आणते. ते फळ धुतल्यानंतर तो रंग जात नाही, पण त्याचे जे रेसिड्यू असतात ते कापल्यानंतर त्याच्यातून जे सिट्रस लिक्विड बाहेर पडतं
त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि तो रंग आमच्या जे बाळाच्या किंवा त्या घरातल्यांच्या पोटात जातो. अध्यक्ष महोदय, मला आजपर्यंत एफडीएची कधी डेफिनेशन करली नाही की एक्सटर्नल यूजसाठी योग्य आहे आणि इंटरनल यूजसाठी योग्य नाही आहे. अरे एक्सटर्नल यूजसाठी जर फळावरती तुम्ही रंग देण्यासाठी या ठिकाणी परवानगी देत असाल त्याच्या एवढं शोकांतिका कुठली नाही आहे. अध्यक्ष महोदय, या रंग जे सिंथेटिक रंग आज आपण सगळे पाहतोय त्यातला सगळ्यात महत्वाचा रंग अध्यक्ष महोदय, जे रंग ॲझोडाईज पासून तयार केले जातात, एस्पेशली ज्या रंगामध्ये ॲझो ग्रुप असेल असे रंग हे धोकादायक आहेत. आज तुम्ही पाहताय सगळ्या आपल्या जेवढे बिहेवियरेजेस आहेत, जेवढे आपले तुम्ही बघाल त्या प्रत्येक शीतपेयामध्ये हा ॲझो टाईपचे आमचे रंग आहेत. या रंगाचं काय होतं, ज्याला ॲझोडाईज आमच्या तोंडात जातात त्यावेळेला त्या तोंडामध्ये आमच्या ॲझो रिडक्टेज नावाचं एन्झाईम असतं. हे एन्झाईम काय करतं, कार्सिनोजेनिक अमाइन्स तोंडामध्ये तयार करतं आणि आपल्या हिरड्या उलवतं. एकदा हिरड्याची ओपन झाल्यानंतर आपल्या तोंडामध्ये आपण जर रात्री जंक फूड खाल्लं किंवा कुठलाही कलर्ड एखादा पदार्थ खाल्ला तर सकाळी तुम्ही पाहता की तोंडामध्ये बर आलेली असते. त्याला प्लाक म्हणतात, आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला प्लाक म्हणतात. हा प्लाक हा हिरड्यामधून आपल्या कोरोनरी किंवा कॅरोटिड आर्टरीमध्ये जातो. हे महेश शिंदे सांगत नाही, हे मेडिकल सायन्स सांगतंय आणि त्या पद्धतीचे सगळे पुरावे आज या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही बिनधास्त लहान मुलांना स्टिंग देतोय, लहान मुलांना कोकोकोला देतोय, सगळ्या गोष्टी देतोय, पण याच्यातून होतंय काय? हे जे रंग आहेत हे इतके घातक आहेत की ज्याच्यामध्ये 6 वर्षाच्या मुलाला सुद्धा नाशिकमध्ये हार्ट अटॅक आला. अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते. राज्य सरकारचे कर्तव्य आहे, आज आपण एवढ्या सगळ्या लोकांना या ठिकाणी जर एखादा कायदा बनवून त्या ठिकाणी अन्नपदार्थ देतोय, जर फूड ही इंडस्ट्री म्हणतोय तर ती दर्जेदार दिली पाहिजे. यापूर्वी कित्येक वर्ष झालं सगळे म्हणतात हवेतलं पोल्युशन झालं म्हणून माणसं मरायला लागले. अरे ठीक आहे, तो एक काम, परंतु सगळ्यात जास्त हार्ट अटॅक कशाने येत आहेत तर ते सरळ सरळ जे आपण शीतपेय त्याच्यामधल्या सिंथेटिक कलरमुळं ॲझोडाईजमुळं येत आहेत. हे सगळं पुरावे सिद्ध झालंय. जगामध्ये याच्या सगळ्यांवरती बॅन आहे, परंतु भारतामध्ये मात्र निवांत या ठिकाणी काम केलं जातं. मंत्री बोलतोय या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, एखादी फूड इंडस्ट्री येते त्याचा फॉर्म्युला देते. मग अशी मी वेलमध्ये गेलो त्या ठिकाणी मला पायनॅपल शिरा खायला घातला. अध्यक्ष, येलो कलरचा पायनॅपल शिरा खायला घातला. आता पायनॅपल शिरा म्हटलं किती सुंदर आहे. मी त्याला सांगितलं तुला माहिती का रे, ह्या पायनॅपल शिऱ्यामध्ये पायनॅपल घातलंय का? नाही. तो कशापासून होतो चेक करा, कोल्टार पासून, डांबरापासून तो रंग तयार होतो आणि तो पायनॅपल शिरा आपण आनंदानं खातो. अध्यक्ष महोदय, एवढं सुंदर ही इंडस्ट्री चाललेली आहे. आज फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे सेक्रेटरी, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे कमिशनर, याला ज्ञान आहे का यातलं? कुणालाही ज्ञान नाही. फॉर्म्युला आला, तुमच्या इंडस्ट्रीनं सांगितलं, सह्या केल्या, निघून गेले. अरे चाललंय काय? आपण कधीतरी सुधारलं पाहिजे. अरे नॅचरल रंगामध्ये इथनं पुढं फूड या ठिकाणी देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. एका बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे हार्ट अटॅक येत आहेत, एवढे लहान मुलं आहेत यांना हार्ट अटॅक येत आहेत, याचा कधी सरकार विचार करणार आहे की नाही? म्हणून माझी सरकारला विनंती आहे, अरे आपण बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खातो, त्याच्यामध्ये लाल रंग आणि पिवळा रंग आहे. आज US गव्हर्नमेंट सांगतं, जूनमध्ये सांगतं, त्यातला जो लाल रंग आहे त्यानंच कॅन्सर होतोय. विचार करा, किती वर्षांतर 67 साली परवानगी दिली आणि आज तुमचा केस स्टडी सांगतो कॅन्सर होतो. हे कुठली पद्धत आहे? आणि तिथं होऊन USFDAच्या साईट्स सगळ्यांना उपलब्ध आहेत. USFDA सगळ्यांना मॅन्डेटरी आहे. रेड 3 कलर बॅन तुम्ही गेल्या आत्ता 1 महिन्यापूर्वी करता, ही तुमची पद्धत आहे. पण भारतातल्या उत्पादनामध्ये आज ही तो वापरला जातोय, खाण्याच्या उत्पादनामध्ये वापरला जातोय. अध्यक्ष महोदय, या रंगाचा तोटा फार मोठा आहे. या रंगाचा किडनीमध्ये एक्स्ट्रॅक्शन होताना त्याच्या नेफ्रोटॉक्सिसिटी फार मोठी आहे. काय कार्सिनोजेनिक आहे, काय नेफ्रोटॉक्सिक आहेत, काय लिव्हरला डॅमेज करतात. अरे सगळ्यात वाईट म्हणजे अल्कोहोलमध्ये जे रंग वापरले जातात, लाल रंग वापरले जातात, हे सगळे लाल रंग
हे सिंथेटिक आहेत लक्षात घ्या. आणि याच्यामुळे आज लिव्हर सिरोसिस होऊन लिव्हर डॅमेज होतंय. याच्याकडे कोण लक्ष घालत नाहीये. अध्यक्ष महोदय, अरे रंग आमच्याकडे नाही आहेत का? आहेत, पण शेतकऱ्याचा कोण विचार करत नाही. शेतकऱ्याची झेंडूची पोलं फेकून दिली जात आहेत, पण त्याच्यापासून रंग काढायची इंडस्ट्रीला इथं प्रोत्साहन दिलं जात नाही. ही शोकांतिका आहे. एका बाजूला बीट फेकून दिलं जातंय, पण त्याचा लाल रंग काढून या ठिकाणी फूड इंडस्ट्रीला आपण वापरायला परवानगी देत नाहीये. अध्यक्ष महोदय, आज राज्य सरकारनं सगळ्यात महत्वाची गोष्ट केली पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जे रंग आज अन्नामध्ये वापरले जातील हे नॅचरल असले पाहिजेत, असा कायदा महाराष्ट्र सरकारनं केलाच पाहिजे. आणि त्यासाठी या राज्य सरकारनं प्रयत्न करावे असं आव्हान आज मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, हे सगळे केस स्टडी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु अलर्ट लेवलचं काम ह्या राज्य सरकारकडून आज आम्हाला अभिप्रेत आहे. माझी विनंती आहे, ज्या पदार्थ तुम्ही एखाद्या बेव्हरेजेसमध्ये तुम्ही वापरता ते सगळे बेव्हरेज, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला शॉक बसेल अशी परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही आमच्या शीतपेयामध्ये सिक्वेस्टरंट नावाचं एक पदार्थ ॲड करतो. सिक्वेस्टरंट म्हणजे काय हो? हा चिलेशन करतो. काय चिलेट करतो? मेटल आयन चिलेट करतो, फेरस चिलेट करतो, कॉपर चिलेट करतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये असलेले मेटल आयन्स हे चिलेट करतोय. एका बाजूला तुम्ही कलर देताय त्या थंड पेयामध्ये, त्याच्याबरोबर तुम्ही कलरचा इफेक्ट प्लाक तयार करतोय. आणि सिक्वेस्टरंट काय करतोय? शरीरातले मेटल आयन्स एकत्र करतोय आणि हे प्लाक त्याच्यावरती जाऊन बसतायत. हे सिक्वेस्टरंट तुम्ही वापरताय. एका बाजूला आमचे सगळे डॉक्टर सांगतात, अरे बाबा तू मीठ खाऊ नको. ठीक आहे, अन्नात मीठ खात नाहीत, पिताना मात्र कोको कोला पितात, डाएट कोक पितात. डाएट कोक मध्ये काय आहे? हायेस्ट सॉल्ट आहे. सगळ्यात जास्त सॉल्ट हे त्या डाएट कोक मध्ये आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, तुमचं कॅल्शियम क्लोराईड आहे, कॅल्शियम ॲसिटेट आहे. तुम्ही E509 डाएट कोक मध्ये बघता किंवा तुम्ही E263 बघता, E452 बघता. अरे हे काय आहेत? हे सगळे सोडियम आणि कॅल्शियमचे कॉम्प्लेक्स सॉल्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही मीठ खाऊन देत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही त्यांना डाएट कोक घेतला चालेल, थंडा पिलं तरी चालेल. अरे ह्या चेतावण्या तुम्ही लिहिणार आहे की नाही त्याच्यावरती? जो बीपी आहे त्याला एका मिनिटात त्याचा बीपी वाढणार आहे. हे सॉल्ट्स आहेत. हे सिक्वेस्टरंट इथं ॲड केले जातात. हे कुठं कुठं ॲड केले जातात? अध्यक्ष महोदय, एखादा तळलेला पदार्थ आम्हाला द्यायचा आहे. हा तळलेला पदार्थ चिरकाल टिकण्यासाठी त्याच्यामध्ये जे फॅटी ॲसिड आहे त्याचं ऑक्सिडेशन झालं नाही पाहिजे. मग फॅटी ॲसिडचं जर ऑक्सिडेशन झालं नाही पाहिजे तर हे लोक काय करतात? त्यामध्ये तुम्ही मायनीज आहे, मायनीजमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काही केमिकल्स तुम्ही ॲड करता. अरे केमिकल्स काय करतात? हे सिक्वेस्टरंट तुम्ही ॲड करता. हे कशासाठी करता? ते स्टॅबिलायझर म्हणून तुम्ही ॲड करताय. इतका भयानक प्रकार आता फूड इंडस्ट्रीमध्ये या ठिकाणी चालू आहे आणि आपलं सरकारी डिपार्टमेंट मात्र निवांत बसलेलं आहे. आज एखाद्याच्या घरामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही गेलो, 22 वर्षाचा मुलगा आमच्या पुढे हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो. त्याची आई विचारते आमचा काय दोष? त्यावेळेला आम्ही सरकार म्हणून काही बोलू शकत नाही. त्याचं कारण काय असेल तर आमच्या सरकारच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटची अनास्था आहे. कुठलाही फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी मंजूर करता त्याला तुम्ही ह्या गोष्टीचा कधी विचार करत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. कुठंतरी विचार करण्याची वेळ आली. अरे महेश शिंदेच्या घरात नाही, आमदाराच्या घरात नाही, कुणाच्याही घरामध्ये कधी एखादा तरुण मुलगा जाईल ह्याची गॅरंटी राहिलेली नाही. आज तुम्ही बघताय, आज फेमस या ठिकाणी बरेच काही द्रव्य आहेत. ह्या द्रव्यामध्ये आता तुम्ही बरेच द्रव्य आहेत. त्या द्रव्यामध्ये आज सगळ्यात फेमस पोरांच्या मधलं द्रव्य म्हणजे तुमचं स्टिंग एनर्जी ड्रिंक आहे. त्याच्यामध्ये कॅफेन आहे. आज ह्या लहान मुलांना 5 आणि 6 वर्षाच्या पोरांना आज तुम्ही कॅफेनची सवय लावता. अरे तुम्ही नक्की काय कमवणार आहे तुम्ही मला सांगा. आज थम्सअपमध्ये कॅफेन आहे. तुम्ही हे सगळे ड्रिंक ह्या लहान मुलांच्या मध्ये देता. हे कुठली पद्धत आहे? हे अशा ज्या पद्धतीचे जे ड्रिंक्स आहेत हे ड्रिंक्स आपण बॅन केले पाहिजेत आणि ह्या तरुणांना आपण वाचवायचं, लहान मुलांना काम केलं पाहिजे. नॉट फॉर चिल्ड्रन म्हणून त्याच्यावरती आपण लिहिलं गेलं पाहिजे.
अरे यातले रेड कलर आहेत, त्यातले येलो कलर आहेत, हे धोकादायक रंग आहेत. माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. मंत्री महोदय, रंगाचं राज्याचं धोरण आपल्याला ठरवावं लागेल. त्याचं कारण काय? या देशामध्ये 7 लाख टन चायनावरून केमिकल रंग मागवले जातात. 7 लाख टन दरवर्षी खाण्यासाठी 5,000 कोटीचे रंग या ठिकाणी मागवले जातात. अरे मेक इन इंडिया म्हणता, तर आपण हे शेतकऱ्याकडून हे 5,000 कोटीचे रंग तयार घेऊ शकतो. अरे आपल्या IIT आहेत, सगळ्या आपल्या इन्स्टिट्यूट आहेत, त्यांना आपण ताकद द्या, रंगाची डेव्हलपमेंट करण्यासाठीची ताकद द्या. अरे आत्ता आपल्या भरपूर प्रोसेसेस आहेत, ॲडव्हान्स्ड प्रोसेस आहेत, त्यामध्ये अलगीपासून आपण हिरवा रंग तयार करू शकतो. असे बरेच रंग नॅचरली आपण तयार करू शकतो. ही इंडस्ट्री आपण डेव्हलप करू शकतो. यासाठी राज्य सरकारने एक रंगाचं धोरण तयार केलं पाहिजे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये राज्याचं रंगाचं, खाण्याच्या रंगाचं धोरण या ठिकाणी स्वीकारावं अशी विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. अर्ध्या तासाची चर्चा 4 नंबर असलम शेख. हा मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महेश शिंदे साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि असं वाटत नव्हतं 3 वेळा ही अर्धा तासाची चर्चा माझ्याकडून कधी त्यांच्याकडून पुढं होत गेली. आजही मला वाटत होतं का आपण शिंदे साहेबांना सांगू की बाबा अजून पुढं घेऊ, पण आजची चर्चा आणि त्यांचा अभ्यास ऐकल्यानंतर अतिशय गाढा अभ्यास त्या ठिकाणी आहे. पण निवळ मंत्र्याचं उत्तर म्हणून जे मला या ठिकाणी जे काही ब्रीफ केलंय त्याचं याच्याशी कुठंही सुसंगत होत नाही. त्याच्याही पुढची टेक्नॉलॉजी आणि अशा पद्धतीचे विधानसभेचे सदस्य जर या ठिकाणी असे विषय मांडतील आणि शासनानं जर ते खरंच ती तळमळ लक्षात घेतली तर आज प्रत्येक माणूस म्हणतो का जसं त्यांनी सांगितलं 6 महिन्याच्या मुलाला अटॅक आला, 6 महिन्याच्या बाळाला अटॅक आला, 20-21 वर्षाची मुलं आपल्या समोर तडफडून मरतात. ही गोष्ट कोणालाही भूषणावह नाही. परंतु त्याच्यातून माझं तरी एक रिक्वेस्ट म्हणण्यापेक्षा एक माझी सूचनाही राहील की आपण येत्या मंगळवारी बुधवारीच ह्या विषयावर महेश शिंदे साहेब असतील, तुम्ही तर त्याच्यातले मास्टर आहात कारण तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन दुधावर जाल, सुधीर भाऊंसारखे जे अभ्यासू लोक आहेत अशी 5-7 लोकांची एक बैठक करून आणि निव्वळ एक सभागृहातलं उत्तर म्हणून ते व्हायला नको, राहायला नको. त्याच्यातून निश्चितच केंद्राला जरी ते अधिकार असतील तरी केंद्राला शेवटी आपण शिफारस केली. आपल्या राज्यात होत असलेले जे काही प्रकार आहे, जी काही आजारांची संख्या, मग ती महिलांची असेल, बालकांची असेल, सगळ्यांमध्ये जे काही ह्या भेसळीमुळं किंवा ह्या अशा प्रकारच्या रंगाच्या जरी मानांकन दिलं असेल तर कोण मोजतं मानांकन काय दिलंय? त्याचं प्रमाण 50 ते 200 ppm पर्यंत असावं. हे कागदावरचं उत्तर मी आता देईल, पण त्याचं उत्तर पुढं प्रश्न निर्माण होईल का ते तुम्ही 50 ppm शोधणार कुठं? त्याला लॅबच नाहीये. ह्या गोष्टीचा सगळा एक आराखडा तयार करून किंवा एक धोरण करून आपल्याच मार्गदर्शनानं त्या ठिकाणी केंद्र शासनाला पाठवण्याच्या संदर्भात, कारण त्याची कमिटी ही केंद्राची त्या ठिकाणी आहे. केंद्राची जी काही कमिटी आहे त्यांच्याकडे स्वतः मी पाठपुरावा करून, कारण भाऊ मी असं ऐकलं का बाळ निष्पाप असतं, पण आई किंवा बापाला जे काही सेवन केलं जातं त्याचे जीन्सवर सुद्धा पुढे भविष्यात त्याचा परिणाम होतो. इथपर्यंत मी गेलोय, परंतु अजून त्याच्यात आपल्यासारख्या तज्ज्ञांनी जर, महेश भाऊ सारख्यांनी जर त्याच्यात माहिती दिली, भाऊ आपण सगळ्यांनी मिळून बसून जर चर्चा करून आणि पुढचा मार्ग काय का जेणेकरून तात्काळ, कारण केंद्राकडच्या बाबी जरी असतील तरी मागच्या वेळेला मी पुन्हा प्रश्न निर्माण करतो असं म्हणा, पण जेव्हा आपणच पनीरचा मुद्दा जो उपस्थित केला होता का पनीरमध्ये दुधाचं पनीर आणि चीज आणावं लागतं, त्यावेळेला केंद्राला आपण जेव्हा पत्रव्यवहार केला तर
प्रत्येकाकडून असे काही लोकांकडून मागवलं, त्यांनी बऱ्याच लोकांकडून तशा माहित्या घेतल्या आणि त्याच्यावर ते विचार करतात. पण आता आपण अजूनही पुढे जातो का त्यांचं येईपर्यंत इथे मेनू कार्डवर इथं चीज ॲनालॉग विकलं जात नाही किंवा आहे एवढं लिहिण्यासाठी तरी आपण भाग पाडतोय. अशाच पद्धतीने हा सुद्धा एवढा मेजर आता केंद्राने त्याला परमिशन द्यावं लागते. पण आता हा आपण मग शॉर्टकट काढतो. अध्यक्ष महोदय, ॲनालॉग चीज आणि पनीरचा विषय मंत्री महोदयांनी काढला. गेल्या वर्षभरापासून आपण विनंती करतो, याचा केंद्राशी तीळ मात्र संबंध नाही. आपण राज्य कायदा करू शकतो, आपण इम्प्लिमेंटेशन सुद्धा करू शकतो. आपण प्रत्येक हॉटेल्सला, माझी आजही विनंती आहे मंत्री महोदय, आज तात्काळ तुम्ही तो अध्यादेश काढा आणि प्रत्येक हॉटेलला ही विनंती करा. हे बघा, ज्याला मेनूमध्ये करायचं आपण ठरवू शकतो, त्याला केंद्राची गरज नाही अध्यक्ष महोदय. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, खाणाऱ्याला ठरू द्या ना, त्याला ॲनालॉग चीज खायचंय का पनीर खायचंय, खाणाऱ्याला ठरू द्या. आज अध्यक्ष महोदय हे छोटे छोटे विषय आहेत. म्हणजे महेशजींनी जी तळमळ व्यक्त केली ना, ही अतिशय महत्वाची आहे. खरंच मंत्री महोदय आपले विशेष आभार मानतो की आज आपण या मुद्द्याला संवेदनशील पद्धतीने हाताळायची सकारात्मकता दर्शवलेली आहे. पण याचे 2 पावलं पुढे जावं लागणार आहे. नुसती चर्चा राहून चालणार नाही. जर आपली खरंच याच्यामध्ये सकारात्मकता असेल ना, माझी विनंती आहे की आजच्या आज तुम्ही अध्यादेश काढा. मेनू कार्डमध्ये पनीर किंवा ॲनालॉग चीज काय आहे हे लिहून द्या. ॲनालॉग चीज घातक आहे, काही प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर खाणाऱ्याला ठरू द्या ना की त्याला त्याच्या जीवावरती खायचंय का काय करायचंय. त्यामुळे तुम्ही तो निर्णय तुमच्या अध्यात्रिक आहे आणि तुम्ही करू शकता. झालेल्या चर्चेप्रमाणे महेश शिंदे साहेबांचा विषय असेल किंवा चीज ॲनालॉगचा असेल किंवा अजून इतर काही भरपूर विषय या FDAच्या अंतर्गत करता येण्यासारखे आहेत. म्हणून एक जनरलच त्या ठिकाणी त्या दिवशी मला आपण एखादा तास वेळ द्यावा का जेणेकरून आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं. त्या पद्धतीनं विभागाचे सचिव असतील, आयुक्त असतील, त्यांची एक बैठक लावून निश्चित त्याची कार्यवाही करण्याच्या संदर्भातलं कार्यवाही करू. एकच मिनिट अध्यक्ष महोदय, आज त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही बैठक लावतो, 100% पॉझिटिव्ह घेतलंय. मी त्यांचे खूप आभार मानतो. पण अध्यक्ष महोदय, आज सिगारेट ओढत असू तर आपण त्या ठिकाणी लिहितो स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, लगेच मरत नाही. परंतु जर तुम्ही त्या पेयावरती लिहिलं की हे पेय झाल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा याच्यामध्ये हायेस्ट सॉल्ट आहेत, हे BP वाल्यांसाठी योग्य नाही, हे तर लिहायला ते आदेश काढू शकतात. केंद्राकडे लिहायची गरज नाहीये. त्याला सरळ सरळ सिद्ध झालेलं आहे, याच्यामध्ये सॉल्ट्स आहेत, हे तरी आपण करू शकतो. याच्यासाठी मी मंत्री महोदयांना एक प्रश्न विचारतो. मंत्री महोदय, आपण किती कालावधीमध्ये या राज्यातील उच्चस्तरीय बैठक आणि त्याच्यामध्ये ज्या आमदारांना आता या ठिकाणी त्या ठिकाणी यायचंय त्यांच्या सहित समवेत बैठक कधी घेणार, त्याची तारीख आणि वार आपण आत्ताच या ठिकाणी जाहीर करावा. मी पहिल्यांदा तर महेश शिंदेजींचं अभिनंदन करेन की विधानसभेत अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण उदाहरणासहित आणि तेही टेक्निकल शब्दासहित त्यांनी या ठिकाणी अर्धा तास चर्चा उपस्थित केली. माननीय मंत्री महोदय संवेदनशीलतेने उत्तर देतात, पण त्याला पण आहे. पण हा आहे की बैठक घेऊन मंत्री महोदय तुमच्या दालनात बैठक घेतली तरी हे प्रश्न इतर लोक सोडवू देणार नाही.